नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 12 जून 2024. मित्रांनो, काल ज्या पद्धतीमध्ये मी बोललो त्याच्यानंतर अनेक लोकांचे मला फोन पण आले आणि काही मेसेजेस आलेत. त्या अनुषंगाने मला इथं काही गोष्टी अजून क्लिअर कराव्या असं वाटतो. मित्रांनो, काल मला एकाने अतिशय चांगली एक गोष्ट सांगितली जी मला खरोखर मनापासून आवडली. की काल मी ज्या ॲडचा उल्लेख केला होता की म्युच्युअल फंड सही है, ह्याच्यासाठी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माची जी ॲडव्हर्टाईज येते, तर त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही हे का विसरता, ते फक्त म्हणता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा हे सांगताय, हा फरक आहे. खरोखर आहे. हा जर विचार करावा असं मला वाटतं. कारण की अनेक लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड एवढंच माहिती आहे. म्युच्युअल फंडमध्ये असलेले सब प्रकार जे मी मागे काही दिवसापूर्वी फास्ट याच्यामध्ये बोललो होतो, तेच प्रकार आज परत एकदा सांगावं असं मला वाटतोय, किंवा रोज एक एक प्रकारावर आपण छोटा छोटा व्हिडिओ घ्यावा असं मला वाटतोय. आता म्युच्युअल फंड मधल्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण जर विचार केला तर लार्ज कॅप ही एक कॅटेगरी म्हणून बघितली जाते. त्याच्यामध्ये अनेक कंपन्यांकडे अनेक वेगवेगळ्या एएमसीज आहेत. लार्ज आहे, लार्ज कॅप अँड मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फोकस इक्विटी, ELSS, हायब्रिड मध्ये आहेत, डेट फंड मध्ये आहेत. तर म्युच्युअल फंड मध्ये ह्या वेगवेगळ्या ठिकाणी फंड्स लावले जातात. म्युच्युअल फंड्स हा सगळ्यांसाठी योग्य असा मार्ग जरी असला तरी त्याची रिस्क अनालिसिस करून त्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. फक्त कोणीतरी म्हणतोय की म्युच्युअल फंड सही आहे म्हणून तो सही आहे असं होत नाही. म्युच्युअल फंड बरोबर तुम्ही आता मागच्या काही दिवसापासून माझ्याकडे बघत असाल तर मी बऱ्याच वेळेस असं खाली किंवा स्क्रीनवर बघून तुमच्याशी बोलतोय. तर खाली अथवा स्क्रीनकडे बघून बोलण्यामागचं कारण मी तुम्हाला इथं दाखवेल. मार्केट चालू असलेला लाईव्ह माझ्या समोर ठेवावा लागतोय, कारण की जी व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये आहे याच्यामुळे बऱ्यापैकी मार्केटचं फ्लक्च्युएट होतोय खाली अथवा वरच्या बाजूला, दोघही बाजूंना खूप हेवी मुवमेंट्स मार्केटमध्ये आहेत. याच्याच अनुषंगाने आपण मार्केटवर खूप बारकाईने लक्ष केंद्रित करून बसलेलो आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एकाचा प्रश्न हाही अतिशय चांगला होता की डायरेक्ट इक्विटी मध्ये मी डील करताना एवढा प्रॉफिट होत नाही, तेवढा प्रॉफिट मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये होतो. मी इथं स्पष्टपणे सांगू इच्छितो की फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जेवढा प्रॉफिट होतो तेवढेच तुमचे पैसे शून्य होण्याचे चान्सेस देखील असतात. जर आपण स्वतःच्या डोक्याने जर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून बसणार असाल तर नक्की बसा. मला फॉलो करणारे लोक अतिशय खूप जास्त आहे, त्याचा मला अतिशय आनंद होतो. आपल्या 77च्या थीम सारख्या अनेक लोकांनी थीम चालू केल्या आहेत, त्यांनाही माझ्या शुभेच्छा. कारण की हे करत असताना माझी इच्छा आहे की इंडस्ट्री ग्रो झाली पाहिजे आणि त्यासाठी मिलिंद संभावकर स्वतः काम करतोय. आज अजून एक महत्वाचा मुद्दा मला इथं सांगायचा होता. वह्यांचं वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सुरू केलेलं आहे. ज्यांना वह्या पाहिजेत किंवा ज्यांनी वह्यांसाठी आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी त्वरित येऊन वह्या घेऊन जाव्या, कारण की बऱ्याच लोकांनी वह्या नेलेल्या आहेत. तर वही वाटप देखील सुरू आहे. मला अनेक लोकांचं मत होतं की सर तुम्ही फोटो काढून ठेवा आणि चेहरे ब्लर करून ते फोटो जर पब्लिश केले तर जास्त चांगलं होईल. याबद्दल मला आपल्या सगळ्यांचं मतही जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण वही वाटपाचे आजपर्यंत फोटो काढलेले नाही आहेत, त्याच्यावर आपण ठाम राहावं का वही वाटपाचे फोटो काढावे, याचीही माहिती मला कळवावी. आज इथंच थांबतोय. परंतु अजून एक महत्वाचा मुद्दा माझ्या डोक्यात एक असं होतं की जो व्हिडिओ 5, 7, 8 मिनिटाचा होतो तो आठवड्यातून एखाद्या दिवशी करावा आणि रोज 1 मिनिटाचा रील काइंड ऑफ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोडावा. यावर आपलं काय मत आहे हे मला नक्की कळवा.
अधिक माहितीसाठी मला संपर्क करत राहा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.